अनुषा कुर्डुकर, एक मोटिवेशनल स्पीकर आणि लाईफ कोच. तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या मंजुळवाणी या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. आजचा आपला टॉपिक आहे की बालसंस्कार करण्यासाठी काही जादुई शब्द मी तुम्हाला सांगणार आहे. लहान मुलं किती गोड आणि निरागस असतात ना, आपल्याला पाहता क्षणी मोहात पाडणारी असतात. आणि अशा या लहान मुलाचं जेव्हा घरामध्ये आगमन होतं तेव्हा आजी, आजोबा, काका, आई, बाबा हे सर्वांमध्ये ते मूल वाढत असतं आणि त्याचा प्रत्येक हट्ट पुरवत असतो. कारण ते इतकं लहान, इतक्या बऱ्याच वर्षांनी आपल्या घरामध्ये एक छोटं बाळ आलेलं असतं आणि त्याच्या प्रत्येक म्हणण्याला हे सगळेजण होला हो देत असतात, त्याचे हट्ट पुरवत असतात, त्याचे लाड करत असतात. पण अशा या वागण्यामुळे कधी कधी मुलं एकलकोंडी आणि हट्टी होतात. प्रत्येक गोष्ट आपल्याच मनाप्रमाणे करून घेण्याची त्यांना सवय लागते आणि ते जर त्यांना नाही मिळालं तर रडून घर डोक्यावर घेतात. पण हेच ते वय आहे ज्या वयामध्ये आपण त्यांच्यावरती संस्कार करायचे आहेत. होय, तुम्ही म्हणाल की इतक्या लहान बाळाला, 9-10 महिन्याच्या बाळाला आपण संस्कार करायचे? होय, हीच सुरुवात आहे. कारण आपल्याला ज्या क्वालिटीज आपल्या मुलांमध्ये पाहिजेत असं वाटत असतं ते स्वतः आधी आपण आपल्यामध्ये उतरवलं पाहिजे आणि आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून ते प्रकट झालं पाहिजे. कारण मुलं ही एखाद्या स्पंजप्रमाणे असतात. ते आजूबाजूला जे काय आहे चांगलं वाईट ते सगळं ॲब्सॉर्ब करतात. मग त्यांच्या या ॲब्सॉर्प्शनच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी फिल्टर बसवणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण योग्य तेच त्यांना फीड केलं पाहिजे. तर ते काय असले पाहिजे? तर आज असे काही मी 5-7 शब्द तुम्हाला सांगणार आहे ज्यांचा तुम्हाला हे काही नवीन नाही आहेत, अगदी आपल्या रोजच्या वापरातलेही शब्द आहेत. पण त्यांचा वापर करण्यामुळे मुलांवरती काय काय परिणाम होतो हे तुमच्या हळूहळू लक्षात येईल. तर असाच हा पहिला शब्द आहे प्लीज. आता प्लीज आपण कधी म्हणतो तर जेव्हा आपल्याला काहीतरी मागायचं आहे, काही आर्जव करायचं आहे. तर अशा या प्लीज शब्दामध्ये किती लीनता, किती नम्रता, आर्जव आहे एक प्रकारचं. म्हणजे मराठीत सुद्धा ते म्हटलं तर किती छान वाटतं. तर अशाच पद्धतीने ते प्रकट व्हायला पाहिजे. प्लीज, काही आपल्याला मागायचं आहे तर त्यांना प्लीज म्हणायला आपण शिकवलं पाहिजे. म्हणजे आपण सुद्धा बाळासोबत खेळताना प्लीज मला ते देतोस का, माझ्याकडे बॉल फेकशील का प्लीज, अशा पद्धतीचं म्हणजे हा एक रुटीनमध्ये शब्द आपल्या वापरात असायला पाहिजे. आणि हळूहळू मुलांसोबत घरातील सर्वांना पण त्याची सवय होईल आणि मुलंसुद्धा अशाच प्रकारचं बोलणं, म्हणजे आवाजातील चढ उतार बोलणं हे सुद्धा मुलांना शिकवायचं, वेगळं शिकवायची गरज नाही आहे, ते आपोआप ॲब्सॉर्ब करत असतात. प्लीज नंतर येणारा दुसरा शब्द आहे थँक्स, म्हणजेच आभार मानणं किंवा धन्यवाद म्हणणं. तर हा इतका सोपा साधा शब्द आहे, पण तो सुद्धा म्हणायला लहान मुलंच काय, मोठे माणसं सुद्धा मागे पुढे पाहतात. कारण आपण मागितल्यानंतर त्याने ते दिलंच पाहिजे, त्याचं कामच आहे ते देणं. अशा प्रकारचा आविर्भाव जर आपल्या वागण्यात असेल तर मुलं देखील ते शिकणार ना. त्यामुळे आपण सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींना जर आपण काही मागितलं, प्लीज म्हणून काही मागितलं आणि समोरच्याने ते दिलं तर मनापासून त्याचे आभार मानले पाहिजेत. थँक्स हा शब्द आपल्या रोजच्या वापरात सुद्धा असायला काहीच हरकत नाही. अशा प्रकारे प्लीज, थँक्स या छोट्या छोट्या शब्दांमुळे नात्यामध्ये आदर, प्रेम या भावना टिकून राहतात आणि वाढीला लागतात. मुलांना समाजामध्ये लीनता, नम्रता, प्रेम शिकवण्याची ही पहिली पायरी आहे. त्यामुळे थँक्स नक्की म्हणा. तिसरा शब्द आहे सॉरी. सॉरी म्हणजे मला क्षमा करा किंवा माफ करा. आता आपल्या हातून काही चूक झाली, काही सांडलं, काही धक्का लागला, कोणाला काही इजा झाली तर आपण नम्रपणे सॉरी म्हणायचं असतं. ही गोष्ट आपण मुलांना शिकवली पाहिजे. म्हणजे केलं तर केलं, फुटलं तर फुटलं, त्यात काय एवढं होतं, अशा प्रकारची उर्मटपणाची भावना त्यामागे असता कामा नये. कारण मग अशा प्रकारचं जर वागणं असेल तर एक प्रकारची बेदरकार वृत्ती मुलांमध्ये वाढायला लागते, बेफिकिरी वाढायला लागते आणि हळूहळू त्यांना एक गाडीखाली एखादं जिवंत जीव सुद्धा चिरडून टाकायला ते कमी करत नाहीत आणि त्याचं सुद्धा त्यांना काही वाटेनसं होतं. त्यामुळे मुलांना संवेदनशील बनवणं हे आज आपल्या पालकांचं आद्य कर्तव्य आपण समजलं पाहिजे आणि त्यांना सॉरी म्हणण्याची आपण सवय लावली पाहिजे. आता खरं तर कधी कधी सॉरी हा इतका वापरून गुळगुळीत झालेला शब्द आहे की मुलं हा ठीक आहे, चूक झाली ना सॉरी, म्हणजे ते इतके सहजतेने म्हणून जातात. पण त्यामागे पश्चातापाची भावना,
त्या कृतीचा अर्थ त्यांना समजला तर ते इफेक्टिव्ह होतं, नाहीतर त्या शब्दाला काही किंमतच राहत नाही. आता नुसतं सॉरी म्हणून सुद्धा काही होत नसतं. तर आता सपोज मुलांना पण शिकवलं पाहिजे की एखाद्या भाजीवालीला धक्का लागला आणि तिचं टोपलं खाली सांडलं, तर फक्त सॉरी म्हणून पुढे निघून जाणं एवढंच आपलं कर्तव्य नाही आहे, तर तिला सॉरी बरं का म्हणून आपण ती भाजी गोळा करून तिच्या डोक्यावरती टोपली धरायला त्या हात पुढे केला पाहिजे, मदत केली पाहिजे. आणि तिचं जर काही नुकसान झालेलं असेल तर त्याची भरपाई करण्याची सुद्धा आपण तयारी दाखवली पाहिजे. तरच त्या सॉरी म्हणण्याला काहीतरी अर्थ आहे. आणि अशाच पद्धतीचे संस्कार आज आपण मुलांमध्ये रुजवायला हवे. पुढचा चौथा शब्द आहे हेल्प. हेल्प म्हणजे मदत करणे. आता की एखाद्या वेळेस आपण म्हणजे कोणी अडलं आहे त्याला मदत करणं हे तर आपण शिकवलंच पाहिजे, पण प्रत्येक वेळी आपण काहीतरी मदत कोणत्या तरी अपेक्षेने न करता कधीतरी निरपेक्ष भावनेने आपण त्यांना मदत केली पाहिजे. म्हणजे त्याचा काही परतावा मिळणार नाही हे माहीत असून सुद्धा जेव्हा आपण मदत करतो तर ती खरी मदत असते. अशा प्रकारचे संस्कार आपण केले पाहिजेत. म्हणजे कोणी काही कोणाला इजा झाली किंवा काही धडपडलं, कोणाला काही लागलं तर पटकन चटकन आपण त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याची आपली तयारी असली पाहिजे. आणि अशा प्रकारचं जर बिहेवियर मुलांमध्ये असेल तर ती मुलं नक्कीच संस्कारी समजली जातात. शेअरिंग. आता आपण शाळेमध्ये वगैरे शिकवतात की शेअरिंग इज केअरिंग. शेअरिंग केलं पाहिजे. आपल्यातलं काहीतरी आपण जे काय आपल्याजवळ आहे ते दुसऱ्याला देण्याची तयारी दाखवली पाहिजे. आपल्या डब्यातला खाऊ दुसऱ्यांना दिला पाहिजे, वाटणी केली पाहिजे. पण खरंच ते मुलं करतात का याकडे आई वडिलांनी सुद्धा तितकंच आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. कारण आजकाल कसं झालं आहे ना की आर्थिक सोबतता खूप वाढलेली आहे. घरामध्ये एक नाही तर 2 मुलं आहेत आणि त्यांना भरपूर खेळणी, भरपूर पुस्तकं, खाऊ म्हणेल त्या गोष्टी उपलब्ध होतात. पण त्यामुळे ते एकलकोंडी झालेली आहेत, हट्टी झालेली आहेत मुलं. आणि त्यांना आपली स्वतःची गोष्ट, कोणतीही गोष्ट कोणाला द्यावीशी त्यांना वाटत नाही. भले मग ती पडून राहील, ते मुलं ते तोडून फोडून टाकतील, पण एखाद्या गरीबाच्या मुलाला आपली खेळणी देऊ करणं त्यांना ते जीवावर येतं. तर अशाच पद्धतीची सवय आपण अगदी लहानपणापासून मुलांना लावली पाहिजे. शिकवलं पाहिजे मुलांना की कोणतीही आपली आवडती वस्तूसुद्धा जर आपल्याला शेअर करायला सांगितली तर ती आपण मोठ्या मनाने कशी शेअर करता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जर त्या मुलाला म्हणजे ते पटवून देता आलं पाहिजे आपल्याला की तुला ही गोष्ट वापरून झालेली आहे, तुझं खेळणं भरपूर झालेलं आहे आणि त्या मुलाकडे तुझ्याकडे 10 खेळणी आहेत, त्या छोट्या बाळाकडे खेळणी नाही आहेत, तर आपण त्याला देऊया का ती. अशा म्हणून गरजू व्यक्तींना आपण त्याची खाऊ, खेळणी किंवा वस्तू, काही पुस्तकं असतील, काही जुने कपडे असतील तर त्या गोष्टी त्याला सांगून, त्याला समजावून त्याच्या हाताने द्यायची आपण त्याला सवय लावली पाहिजे. तरच मग त्यांना दातृत्वाचं महत्त्व कळेल पुढे जाऊन. आणि समाजासाठी आपणही काहीतरी देणं लागतो, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना मुलांमध्ये वाढीस लावण्याचं काम आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारच्या या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, आज मी हे 5 गोष्टी जे तुम्हाला सांगितल्या की थँक्स, सॉरी, प्लीज, हेल्प आणि शेअरिंग, ह्या 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि हा पाया समजला पाहिजे या बालसंस्कार वर्गाचा किंवा पॅरेंटिंग टिप्सचा. तर या गोष्टींवरती आपण थोडंसं फोकस केलं तर आपण निश्चितच उत्तम पालक बनण्याकडे आपली वाटचाल करू शकतो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.